यानंतर मी विनंती करेल महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री आदरणीय नामदार माननीय श्री दादाजी भुसे साहेब आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गर्दरेवाडी या पवित्र प्रांगणामध्ये आजच्या या शुभ कार्यक्रमाला उपस्थित सन्माननीय आमदार राहुल दादा कोलजी, जिल्हा परिषदचे सन्माननीय अध्यक्ष वीर धवल जगदाळेजी, उपाध्यक्ष माननीय विवेक दादा वळसे पाटील जी, जिल्हा परिषदचे सीईओ माननीय गजाननजी पाटील, माजी आमदार रमेशजी थोरात, सुखदेव भाऊ चोरमलेजी, प्रफुल्लजी शिवले, सागर आबा शेलार, साहेबरावजी पोळ, शुभांगीताई शिंदे, डॉक्टर हेमंत वसेकरजी, शरदजी गोसावी, डॉक्टर महेश पालकरजी, काटमोरेजी, कमलादेवी आवटेजी, महेशजी शेणकर, आपल्या गावाच्या सन्माननीय सरपंच सुभाषजी कुलाक, शाळा व्यवस्थापन समितीचे सन्माननीय सदस्य संजयजी नायकवाडे, भरकळजी, गर्दरेजी, कुचेकरजी, आपल्या शाळेच्या मुख्याध्यापक माननीय मेधाताई मिस्त्रीजी, मला वाटतं की या कार्यक्रमाला तालुक्यातून आलेले सर्व सन्माननीय आयडॉल शिक्षक बंधू भगिनी, या शाळेच्यासाठी ज्यांनी जमीन दिली ते शेतकरी बांधव आदरणीय लक्ष्मण गर्दरेजी, CSR फंड्स ज्यांनी उपलब्ध करून दिले ते इनोबल सोशल इनोव्हेशन फाउंडेशनचे पदाधिकारी, मॅग्नास टायरचे पदाधिकारी आणि इतरही आहेत. आदरणीय मंच, आमदार साहेब आजच्या कार्यक्रमाला या पंचक्रोशीतून साधारणपणे 100 ते 150 गावांचे पदाधिकारी पण आलेले आहेत, त्या गावाचे लोकप्रतिनिधी पण आलेले आहेत. जसा इथे कार्यक्रम आपण संपन्न करतो आहोत, जागेच्या अभावी एक व्यवस्था खाली पण केलेली आहे आणि यूट्यूबच्या माध्यमातून महाराष्ट्रातील हजारो शाळांमध्ये लाखो शिक्षक बंधू भगिनी, ग्रामस्थ आजचा हा कार्यक्रम लाईव्ह त्या ठिकाणी पाहत आहेत. या कार्यक्रमाला अनेक आयडॉल शिक्षक बंधू भगिनी पण उपस्थित आहेत, ग्रामस्थ उपस्थित आहेत, पत्रकार बंधू भगिनी पण उपस्थित आहेत. खरं म्हटलं तर गर्दरेवाडी 50 घरांचं ही वस्ती आहे, 200 लोकसंख्येचं ही वस्ती आणि आताच्या घडीला 1ली ते 4थी जी आपली जिल्हा परिषदची शाळा आहे त्याची पटसंख्या आहे 22. एक महिन्यामध्ये गावाने जर ठरवलं, ग्रामस्थांनी जर ठरवलं, शाळा व्यवस्थापन समितीने जर ठरवलं आणि आमच्या शिक्षक बंधू भगिनींनी जर ठरवलं तर कशा पद्धतीने कायापालट होऊ शकतो हे ज्वलंत उदाहरण म्हणून आपली गर्दरेवाडीची ही शाळा आहे. आणि म्हणून अतिशय इंटेरियर जरी असेल तरी पण जेव्हा गाव एकत्रित येत आहे, आमचे शिक्षक बंधू भगिनी जेव्हा एकत्रित येतात आणि खऱ्या अर्थाने या सर्व चळवळीला ज्यांचं मार्गदर्शन लाभतंय
ते दत्तात्रय वारे गुरुजी जेव्हा मार्गदर्शन करतात, तर अशा पद्धतीने फक्त 1 महिन्याच्या कालावधीमध्ये शाळेमध्ये क्रांतिकारी बदल होऊ शकतो, यासाठी आजचा हा कार्यक्रम विशेष या ठिकाणी आयोजित केलेला आहे. खरं म्हणजे दत्तात्रय वारे गुरुजी सतत 4 दिवसांपासून इकडेच होते वाटतं, आणि त्यांची तब्येत थोडी बिघडली. मी त्यांना सांगितले की पहिले तुम्ही उपचार करा, आणि म्हणून दवाखान्यामध्ये ते असल्यामुळे या कार्यक्रमाला ते उपस्थित नाहीत. मी देवाला प्रार्थना करेन की त्यांची तब्येत लवकरात लवकर बरी हो, अशा प्रकारची प्रार्थना. म्हणजे एवढा गंभीर विषय नाहीये, ताप आलेला आहे, परंतु ते लवकर बरे झाले म्हणजे गर्दरेवाडी सारख्या आणखी 100 ते 150 शाळेंचं टार्गेट आमचं या ठिकाणी आमदार साहेब आहे. आणि यासाठी खऱ्या अर्थाने आज मी मुद्दामहून माननीय आमदार साहेबांच्या तर मतदारसंघातलाच कार्यक्रम आहे, परंतु जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष महोदय, सीओ महोदय, जिल्हा परिषदचे सन्माननीय सदस्य महोदय, काही नगरसेवक महोदयांना पण बोलवलेला आहे की तुमचे आशीर्वादांची गरज या आमच्या जिल्हा परिषदच्या शाळेंना त्या ठिकाणी आहे. मला वाटतं की गाव जर एकत्रित आलंय तर, आणि शिक्षक बंधू भगिनींनी पण सकारात्मक प्रतिसाद दिला, तर अशा पद्धतीने कायापालट त्या ठिकाणी होऊ शकतो. आणि मला विश्वास आहे की आजचा YouTubeचा कार्यक्रम पाहिल्याच्या नंतर या वर्षभरामध्ये किमान 10,000 पेक्षा जास्ती शाळा महाराष्ट्राच्या जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या शाळा आहेत त्यामध्ये कायापालट झालेला आपल्याला निश्चितपणे त्या ठिकाणी दिसून येणार आहे. आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आदरणीय गर्दरे साहेबांचं मी आभार व्यक्त करतो की त्यांनी एकीकडे इंचावरनं आमच्या शेतीची भांडणं होत असताना त्यांनी स्वतःची शेत जमीन या शाळेच्या साठी दान केली. सर्व ग्रामस्थांनी एकत्रितपणे येत स्वतःच्या काबाड कष्टातनं, माझ्या माहितीप्रमाणे 15.80 म्हणजे जवळपास 10 लाख रुपयाचा निधी ग्रामस्थांनी कॉन्ट्रीब्युशन करून एकत्रित केला, श्रमदान केलं. त्याच्यासोबतच CSR फंड्स मधून जवळपास 25 ते 30 लाख रुपयाचा निधी वेगवेगळ्या संस्थांनी या ठिकाणी दिलेला आहे. या सर्वांचं मी निश्चितपणे आभार व्यक्त करतो. मला वाटतं की वेळ भरपूर झालेला आहे, परंतु मला या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना सांगायचं आहे की कार्यक्रम सुरू करतानाच आपण गुढीपाडव्याची गुढी उभारलेली आहे, आणि त्या गुढीमध्ये अगदी पाटी पेन पासून, पुस्तकांच्या पासून तर कॉम्प्युटर पर्यंत, AI पर्यंतचा प्रवास त्या ठिकाणी दाखवलेला आहे. याच्यामध्येच खेळ असेल, कला असेल, याही क्षेत्राला त्या ठिकाणी प्राधान्य दिलं जात आहे. आणि म्हणून प्रत्येक शाळेमध्ये ही आपल्याला पटसंख्या वाढवण्याची गुढी आपल्याला त्या ठिकाणी उभारायची आहे. आज जरी हा 22 पटसंख्या असलेली ही शाळा असेल, मला विश्वास आहे की चालू वर्षालाच याचा पट 50च्या पुढे त्या ठिकाणी जाईल. आणि पुढच्या वर्षाला इकडचे जिल्हा परिषद सदस्य महोदय आहेत का, सरपंच साहेब आहेत ना, तुमच्याकडे वशिला लावायला लोक येतील की आम्हाला इथे ऍडमिशन द्या म्हणून. इतका क्रांतिकारी बदल या ठिकाणी झालेला आपल्याला दिसून येणार आहे. इथे येण्याच्या पूर्वी आमदार साहेब पुणे शहरामध्ये विद्यार्थिनींच्या साठी स्पेशल सेल्फ डिफेन्सच्या कार्यक्रमाला उपस्थिती देऊन इकडे आलेलो आहोत. साधारणपणे
12,000 पेक्षा जास्ती विद्यार्थिनी आत्मसंरक्षण सेल्फ डिफेन्स कार्यक्रम त्या ठिकाणी संपन्न झाला, अजूनही चालू आहे. प्रत्येक विद्यार्थिनीला स्वतःचं संरक्षण करता आलं पाहिजे या भावनेतून शिपूजी भारद्वाजच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या प्रत्येक शाळेमध्ये सेल्फ डिफेन्सचा कार्यक्रम त्या ठिकाणी संपन्न होणार आहे. आणि म्हणून तोही कार्यक्रम त्या ठिकाणी सुरू आहे. आता कार्यक्रम सुरू करण्याच्या पूर्वी आपण छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले साहेब, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले साहेब आणि राजमाता अहिल्यादेवी होळकर साहेबांचं पूजन आपण त्या ठिकाणी केलेलं आहे. खऱ्या अर्थाने हे सर्व आणि इतरही अनेक आपले दैवत आहेत, आपले मानबिंदू आहेत. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला या सर्व मानबिंदूंचा इतिहास सुद्धा प्रत्यक्ष पुस्तकातनं त्या ठिकाणी शिकायला, अभ्यासायला त्या ठिकाणी मिळणार आहे. आम्ही आता पाहिलं की खूप कमी जीवनपट या महान थोर पुरुषांचा, आपल्या मानबिंदूंचा त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये तसं म्हटलं तर पुणे जर म्हटलं तर मला वाटतं की महात्मा ज्योतिबा फुले साहेब, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले साहेब यांचं तर ही कर्मभूमी आहे. आणि कदाचित क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले साहेब जर राहिल्या नसत्या तर कदाचित मंचावर पण आणि समोर पण महिला भगिनींना बसायला जागा राहिली नसते. केवळ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले साहेब जन्माला आल्या, त्यांनी जे कार्य उभं केलं त्यांच्यामुळेच आज महिला भगिनींना सन्मान त्या ठिकाणी मिळताना आपण पाहतो आहोत. त्याच्यासोबतच आपले मानबिंदू अहिल्यादेवी होळकर साहेब म्हटलं तर त्यांचं जर कार्यक्षेत्र जर आपण पाहिलं तर इंदोरचं राजघराणं त्यांचं कार्यक्षेत्र आहे. परंतु अहिल्यादेवी होळकर साहेबांनी संपूर्ण भारतभर अनेक विकासाची कामं संपन्न केलेली, देव मंदिरांची कामं केलेली, अनेक ठिकाणी पूल असतील, विहिरी असतील, अशी अनेक विकास कामं अहिल्यादेवी होळकर साहेबांनी संपन्न केलेली आपण सर्वांनी पाहिलेली आहेत. आणि म्हणून या सर्वांचा आदर्श घेत येणाऱ्या काळामध्ये आपल्या सर्वांना त्या ठिकाणी मार्गक्रमण करावं लागणार आहे. या राज्याचं, या देशाचं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्या मराठीमध्ये तर सविस्तर आहेच, परंतु इतर जे माध्यम आहेत, इंग्रजी माध्यम आहेत, त्या माध्यमांच्या मंडळांमध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास यापूर्वी फक्त 1.5 कॉलम मध्ये शिकवला जायचा सीबीएसई मध्ये. या देशाचे आदरणीय शिक्षण मंत्री महोदय धर्मेंद्र प्रधान साहेबांच्याकडे माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब, तत्कालीन आत्ताचे उपमुख्यमंत्री महोदय, आत्ताचे माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या आदेशानुसार तत्कालीन उपमुख्यमंत्री महोदय अजितदादा पवार साहेब यांच्या आदेशानुसार आम्ही दिल्लीला शिष्टमंडळ घेऊन गेलो होतो. आणि त्या ठिकाणी धर्मेंद्र प्रधान साहेबांना आम्ही विनंती केली की छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा सर्व माध्यमांच्या शाळेमध्ये सविस्तर शिकवला गेला पाहिजे. मला सांगायला आनंद होतो की त्याच बैठकीमध्ये त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता त्यांच्या सचिवांना, विभागाला आदेश केले की येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासूनच छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सविस्तरपणे शिकवला गेला पाहिजे. मला सांगायला आनंद होतो की येणाऱ्या शैक्षणिक वर्षामध्ये सीबीएसईच्या पुस्तकांमध्ये 21 पानांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, आपल्या महाराष्ट्राचा इतिहास त्या ठिकाणी सविस्तर शिकवला जाणार आहे. जसं आता आपण कार्यक्रमाची सुरुवात करताना गरजा महाराष्ट्र गीताने केली. राष्ट्रगीत, जनगणमन हे आपलं मानबिंदू आहे. राष्ट्रगीताच्या नंतर राज्यगीत गाणं हे बंधनकारक, हे सर्व माध्यमांच्या शाळेसाठी जो नियम केलेला आहे त्याची प्रभावी अंमलबजावणी आपल्याला येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी करायची आहे. आणि मराठी हे तर आपला मानबिंदू आहे,
आणि म्हणून सर्व माध्यमांच्या शाळेमध्ये मराठी भाषा शिकवणं बंधनकारक, त्याची प्रभावी अंमलबजावणी होताना आपल्याला निश्चितपणे त्या ठिकाणी दिसून येणार आहे. शिक्षण विभागाने कामकाज करीत असताना राष्ट्र प्रथम, आपला देश सर्वोच्च स्थानी आहे, ही थीम घेऊन शिक्षण गुणवत्तापूर्ण, आनंददायी, शिक्षण भाकरीचे, शिक्षण राष्ट्रीयत्वाचे ही थीम घेत पुढे मार्गक्रमण करण्याचा निर्णय केलेला आहे. गरीबातल्या गरीब माणसाच्या, अगदी झोपडीतल्याही माणसाच्या पाल्याला त्या ठिकाणी एक क्वालिटी एज्युकेशन मिळायला पाहिजे, या दृष्टिकोनातून विभागाने त्याचं नियोजन केलेलं आपल्याला दिसून येईल. शिक्षण भाकरीचं याचा अर्थ की तो विद्यार्थी त्याच्या भावी जीवनामध्ये स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभा राहू शकला पाहिजे, त्याच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचं साधन तो निर्माण करू शकला पाहिजे, त्याच्या कुटुंबाची चूल पेटली पाहिजे. हीच छत्रपती शिवाजी महाराजांची जी शिकवण आहे त्याची अंमलबजावणी प्रत्यक्ष कृतीतनं झाली पाहिजे, असाही मानस आपल्या विभागाचा त्या ठिकाणी आहे. आणि जो काही नागरिक आपल्याला घडवायचा आहे तो प्रखर राष्ट्रभक्त घडला पाहिजे, ही जी संकल्पना आदरणीय आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांची आहे, ती पुढे नेण्याचं काम माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री महोदय सुनेत्राताई पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली शिक्षण विभाग पुढे नेताना आपल्याला त्या ठिकाणी दिसून येणार आहे. आपल्याला येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक शाळेतून ज्या पद्धतीने आता सांगितलं गेलं की एक क्वालिटी एज्युकेशन देत असताना त्याच्यासोबतच कला, क्रीडा या सर्व गोष्टींना प्राधान्य दिलं जाईल. आपण आता सांगितलं आमदार साहेब की स्टाफ कमी आहे, शिक्षक कमी आहे. आपल्याला काळजी करायचं काही कारण नाही. येणाऱ्या 2 महिन्यामध्ये संपूर्ण राज्यामध्ये शिक्षक भरती संपन्न होणार आहे. त्या शिक्षक भरतीमधून आपल्याला आवश्यक असलेले तेवढे शिक्षक, तुम्ही त्याची मागणी नोंदवा, तेवढे शिक्षक पवित्र पोर्टलद्वारा त्या ठिकाणी आपल्याला उपलब्ध होतील. आपल्याला काळजी करण्याचं काही कारण नाही, हे पण मला अतिशय नम्रतेने सांगायचं आहे. जसं मी आता सांगितलं, क्वालिटी एज्युकेशनच्या सोबतच त्या मुलांना कशामध्ये आवड आहे त्याचाही आपण त्या ठिकाणी विचार करायला घेतलेला आहे. आणि साधारणपणे 8वीच्या पुढच्या वर्गाच्या विद्यार्थ्यांना त्याला आवड असलेल्या क्षेत्रामध्ये पाठबळ कसं देता येईल त्या दृष्टिकोनातून विभागाने नियोजन केलेलं आहे. मला वाटतं की आत्ताच मला एक माझा मित्र सहकारी सांगत होता, शेलार मेमनवाडीलाही आमचे जिल्हा परिषदचे सदस्य महोदय सांगत होते की पूर्वी तिथे पटसंख्या होती फक्त 9. त्या शाळेने, त्या गावाने क्रांती केली आणि आता त्या शाळेची पटसंख्या झालेली आहे 175. कदाचित इथं बसलेल्यांच्या पैकी 90% आपण सर्वजण जिल्हा परिषद नगरपालिकेच्या शाळेतनं शिकून पुढे आलेलो आहोत. परवाला नाशिकला कार्यक्रम होता. या देशाचे माजी सरन्यायाधीश गवई साहेब त्या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांनी स्वतः सांगितलं की ते नगरपालिकेच्या शाळेतनं शिकून या देशाचे सरन्यायाधीश पदापर्यंत त्यांनी मार्गक्रमण केलेलं आहे. आणि अनेक पंतप्रधान महोदय असतील, राष्ट्रपती महोदय असतील, अनेक जगाच्या पाठीवर नेतृत्व करणारे आपले या जिल्हा परिषद नगरपालिकेच्या शाळेतनं शिकून पुढे गेलेले आहेत. आणि म्हणून पालकांच्या मनामध्ये जी एक इंग्रजी शाळेंच्या विषयी त्यातल्या त्यात एक सकारात्मकता असते की आपली मुलं चांगली शिकली पाहिजे, चांगली बोलली पाहिजे. मला वाटतं की त्याच्यातल्या चांगल्या गोष्टी, CBSEच्या चांगल्या गोष्टी आता आपण आपल्या शिक्षण विभागामध्ये त्या ठिकाणी घेतलेल्या आहेत. पहिलीचा अभ्यासक्रम त्याच धर्तीवर आपला तयार झालेला आहे आणि आता चालू वर्षाला 2री, 3री, 4थी आणि शक्य झालं तर 6वीचा सुद्धा अभ्यासक्रम त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या हिताचा, या स्पर्धेच्या युगाचा अभ्यासक्रम आपण त्या ठिकाणी स्वीकारलेला आहे. हे पण मला आनंदाने आज या ठिकाणी सांगायचं आहे. मला वाटतं की क्वालिटी एज्युकेशनच्या सोबत विद्यार्थ्यांचं प्रबोधन, त्यांना बालपणापासून चांगले संस्कार देणं सुद्धा तेवढंच आवश्यक आहे. आणि म्हणून विद्यार्थ्यांचं शाळेमधनं प्रबोधन पण होताना आपल्याला त्या ठिकाणी प्रबोधनकार दिसतील.
योगा सुद्धा शाळेमधनं शिकताना आपल्याला दिसून येणार आहे. आणि एवढंच नाही तर एक सैनिकी शिस्त आपल्या या बालपणापासूनच जर असली तर त्याच्या भावी जीवनामध्ये त्याचा एक चांगला परिणाम त्या ठिकाणी दिसून येणार आहे. आणि म्हणून सैनिकी प्रशिक्षण सुद्धा आपण प्राथमिक पातळीवरचं प्रत्येक शाळेतून त्या ठिकाणी द्यायला घेतो आहोत, हे पण मला या ठिकाणी नमूद करायचं आहे. आणि हे सगळं होत असताना आमदार साहेब, तुम्हाला माहिती आहे की आमच्या शिक्षक बंधू भगिनींच्या पाठीमागे खूप कामं असतात, बरोबर आहे ना? अरे बरोबर आहे का नाही? बघा, आणि म्हणून अशैक्षणिक कामांचा भार कमी कसा करता येईल याचाही विभाग त्या ठिकाणी गांभीर्याने विचार करतो आहे. परंतु काही कामं अशी आहेत, आता काही निवेदन आले होते, काही कामं अशी आहेत की संपूर्ण देशाला असं वाटतं की हे काम फक्त शिक्षकच चांगलं करू शकतात. जी जबाबदारी असेल ती तर स्वीकारूच आपण, परंतु आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती केलेली आहे की शिक्षकांचं प्रमुख कार्य आहे ज्ञानदानाचं, ते कार्य संपन्न करण्यासाठी त्यांना पुरेसा वेळ त्या ठिकाणी मिळायला पाहिजे. त्याच्यासोबतच अगदी गाव पातळीवरचे, मग कृषी विभागाचे कृषी सेवक आहेत, तलाठी महोदय आहेत, ग्रामसेवक महोदय आहेत, यांच्यावर पण काही जबाबदारी आपण देऊ शकतो ना. आणि म्हणून आम्ही पण घेऊ, परंतु काही जबाबदाऱ्या त्यांच्यावर पण जर दिल्या तर मला वाटतं की कामांचं वाटप त्या ठिकाणी होईल. अर्थात आपल्याला काळजी करण्याचं काही कारण नाही, कारण अध्यक्ष महोदयांना वाटलं की आता जनगणना वगैरे कशी काय होईल, तर तुम्ही काही काळजी करू नका. आमचे शिक्षक बंधू भगिनी जीवाचं रान करून त्यांच्या व्यक्तिगत पातळीवरच्या अनेक अडचणी असताना सुद्धा ज्ञानदानाचं पवित्र कार्य गेली अनेक वर्षांच्या पासून संपन्न करताना आपण पाहतो आहोत. अनेक अडचणी आहेत, व्यक्तिगत पण असतात, काही कौटुंबिक असतात, काही शाळेच्या अडचणी असतात. आता काही ठिकाणी तर काही महाभाग असे पण आहेत की ते माहितीच्या अधिकारातनं सारखं त्रास देत असतात. गर्दरेवाडीची नाही गोष्ट ही, दुसऱ्या भागातली आहे, आणि सारख्या तक्रारी करत असतात. जसं आता आमदार साहेब सांगत होते, काही गावांमध्ये अतिशय चांगलं काम चाललेलं, परंतु काही महाभाग थेट मुख्यमंत्री महोदयांच्याकडे सारखं दर आठवड्याला पत्र पाठवतात. हरकत नाही, लोकशाहीमध्ये त्याला तो अधिकार आहे, परंतु चांगलं काम होत असेल तर त्याला पाठिंबा देणं, आशीर्वाद देण्याची गरज आहे. चुकीचं काम केलं असेल तर तुम्ही निदर्शनास आणून द्या, जे चुकीचं असेल त्याच्यात सुधारणा करू. वारंवार चूक करत असेल तर कारवाई होईल, परंतु चांगल्या कामाला पाठिंबा सुद्धा दिला गेला पाहिजे, अशी पण विनंती या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी त्या ठिकाणी करेन. अशैक्षणिक कामं कमी करत असताना पाठीमागच्या काळामध्ये आपल्या सर्वांना माहिती की 14 समित्या होत्या. त्या 14 समित्यांची माहिती दर महिन्याला, दर 3 महिन्याला आपल्याला द्यावी लागायची. 14 समित्या कशा होत्या ते तुम्हाला माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे. हे कागदी घोडी आपण नाचवायचो, आहे का नाही? आता 14 समित्यांचं रूपांतर फक्त 4 समित्यांमध्ये आपण त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि जसं आता आपली शाळा व्यवस्थापन समिती आहे, शाळा व्यवस्थापन समिती करता पण आपण टाळ्या वाजवून अभिनंदन करा, कारण त्यांनी पुढाकार घेतला, आमच्या शिक्षक बंधू भगिनींनी पुढाकार घेतला, गावाने पुढाकार घेतला, वारे गुरुजींनी मार्गदर्शन केलं, त्यामुळे आजचा हा शुभ दिवस या ठिकाणी उजाडलेला आहे. मला वाटतं की आज 150 गावातनं जे काही पदाधिकारी आलेले आहेत, आपण संकल्प करूया की येणाऱ्या एप्रिल म्हटलं तर मग तो एप्रिल फुल होईल, मे महिना बोलू, मे महिन्यामध्ये प्रत्येक शाळेचं क्रांतिकारी बदल आपल्या महाराष्ट्रामध्ये झालेला आपल्याला दिसला पाहिजे. आणि म्हणून मी
सर्वांना विनंती आवाहन करेन, जिल्हा परिषद अध्यक्ष महोदय आपल्याला विनंती आहे, तसं माननीय ग्रामविकास मंत्री महोदयांच्याकडे आमची बैठक संपन्न झालेली आहे. शाळेचं जे काही आवार आहे, या शाळेच्या आवारामध्ये शाळेच्या वेळेत शाळेच्या दिवसांमध्ये दुसऱ्या कुठल्याही कार्यक्रमासाठी ही जागा वापरता येणार नाही. हा, सुटीचा दिवस असेल तर त्या दिवशी काही सुखदुःखाचं असेल तर काही हरकत नाही, परंतु आम्ही काही ठिकाणी पाहतो, पुणे जिल्ह्याची गोष्ट नाही सांगत मी, आमच्या नाशिककडची गोष्ट सांगतो. लग्नाला जागा, लग्न त्या ग्रामीण भागामध्ये त्या गावात लग्न, शाळेला सुटी. कारण का की लग्न आहे आज, आणि लग्न मोठं थाटामाटात केलं जात आहे, आणि त्याचं जे काही अन्न पदार्थ असतील, घाण कचरा असेल, तो शाळेमध्ये तसाच पडून असतो. या शाळेमध्ये येणारे विद्यार्थी कुठले आहेत? आपल्याच भागातले आहेत, आपल्याच गावाचे आहेत, आणि म्हणून त्या विद्यार्थ्यांची काळजी घेणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. आमदार महोदय, ग्रामविकास मंत्री महोदय, शिक्षण विभागाने निर्णय केलेला आहे, येणाऱ्या काळामध्ये शाळेच्या परिसरामध्ये शाळेला लागून कुठलंही चुकीचं काम करणारी टपरी सुद्धा राहता कामा नये. की ज्या टपरीवरनं काही पुड्या विकल्या जात असतील तंबाखूच्या, काही जसं आता आपण बोलले अंमली पदार्थ, हे शाळेच्या परिसरामध्ये बिलकुल राहणार नाहीत, आणि याची अंमलबजावणी पुढच्या महिन्यापासूनच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होताना आपल्याला त्या ठिकाणी दिसून येणार आहे. आणि म्हणून मी या कार्यक्रमाचं वेळेचं भान ठेवत माननीय सागरजी शेलार, प्रफुल्लजी शिवले या दोघांनी या संपूर्ण शाळेसारखा करण्याचा निर्णय त्या ठिकाणी केलेला आहे दोन्ही जिल्हा परिषद गटामध्ये. तर मी त्यांचा आभार व्यक्त करतो, जिल्हा परिषद सदस्य महोदयांचं. मला वाटतं की तुम्हाला बोलवल्याचं फलित या ठिकाणी झालेलं आहे, पण तुम्हालाच नाही बोलवलेलं, माननीय अध्यक्ष महोदयांना पण बोलवलेलं आहे. त्याच्या पाठीमागे स्वार्थ आहे की पुणे जिल्ह्याच्या, मला चांगलं आठवत आहे, आदरणीय अजितदादा पवार साहेब यांचं अतिशय बारीक लक्ष या शिक्षण विभागाकडे असायचं, अतिशय सकारात्मक व्ह्यू असायचा. डीपीडीसीला जरी 5% निधीची मर्यादा असेल तरी 10-15% निधी ते या शाळेंच्या कामासाठी द्यायचे. आणि म्हणून या संपूर्ण जिल्ह्याचं आपल्याला जिल्हा परिषद आणि नगरपालिकेच्या शाळेंचं चित्र बदललेलं त्या ठिकाणी असलं पाहिजे. आत्ताच्या घडीला पालघर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, सातारा, संगमनेर, इतरही जिल्ह्यांनी म्हणजे लाईव्ह तिकडनं प्रतिसाद मिळतोय, या सर्व जिल्ह्यांनी त्यांच्या त्यांच्या शाळेच्या मध्ये एक क्रांतिकारी बदल करण्याचा निर्णय त्या ठिकाणी केलेला आहे. त्या सर्वांचं मी आभार व्यक्त करतो. जाता जाता मी आपल्या सगळ्यांना विनंती आवाहन करणार आहे. मला माहिती आहे भाषण करायला म्हटलं तर तासभर पण आपण बोलू शकतो, परंतु आपल्या विभागाची थीम राहिलेली आहे, बोलण्याच्या पेक्षा कृतीतनं काम करा. मी आपल्याला विश्वास देऊ इच्छितो, जिथपर्यंत शिक्षण विभागाचा विषय आहे, माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री महोदया सुनीत्राताई पवार साहेब यांचं पूर्ण पाठबळ आपल्या या विभागाला असल्यामुळे येणाऱ्या वर्षभरामध्ये गुढीपाडवा, पटसंख्या वाढवा हा जो काही संकल्प आपण सगळ्यांनी केलेला आहे, मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो. आपण सर्वजण मिळून कष्टपूर्वक असं कार्य संपन्न करू की पुढच्या 26-27 मध्ये असं काम करू आपण की 27च्या नंतरचे अनेक पालक त्यांच्या पाल्यांना इंग्रजी माध्यमातून काढून
आपल्या मराठी शाळेमध्ये प्रवेश देताना आपल्याला पाहायला मिळते. अनेक गोरगरीब लोक असे आहेत की ते त्यांच्या मुलांच्यासाठी कर्ज काढून या इंग्रजी माध्यमांच्या शाळेमध्ये डोनेशन फी भरून आपल्या पाल्यांना प्रवेश देताना आपण पाहतो आहोत. आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना विनंती आवाहन करेन, मंचाला पण विनंती आवाहन करणार आहे, सगळ्यांना विनंती आवाहन करणार आहे, यूट्यूबच्या माध्यमातून संवाद साधणाऱ्या सर्वांना विनंती मी आवाहन करणार आहे. आपल्या गावामध्ये मंदिर असणं अतिशय महत्वाची गोष्ट आहे. ते तर आपलं दैवतच आहे. आता येणाऱ्या काळामध्ये आपल्याला विद्यार्थी दिसून येतील, शाळेमध्ये येण्याच्या पूर्वी घरी त्यांचं जे दैवत असेल त्या दैवताला नमस्कार करतील. आपले आजी आजोबा, आपले आई वडील त्यांना ते नमस्कार करतील. शाळेमध्ये आल्याच्या नंतर गुरुजींना ते नमस्कार करतील. दुपारी भोजन करण्याच्या पूर्वी शेतकरी राजा, शेतमजुरांना त्यांच्यामुळे त्यांच्या ताटापर्यंत ते अन्न आलेलं आहे त्यांना नमस्कार करतील. रात्री झोपण्याच्या पूर्वी आपल्या देशाचे जे सैनिक सीमेवर रक्षण करतात त्यांना नमस्कार करतील. इथपासून तर गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण कसं मिळेल, राष्ट्रीयत्वाचं शिक्षण कसं मिळेल, असे बदल झालेले आपल्याला या विभागामध्ये दिसून येतील. प्रत्येक गावामध्ये मंदिर महत्वाचंच आहे, ते आपले दैवत आहेत. परंतु या निमित्ताने मी सर्व महाराष्ट्राला विनंती करणार आहे, ते मंदिर जेवढे महत्वाचे आहेत त्याच्या खालोखाल ही शाळा, हे ज्ञान मंदिर सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. या ज्ञान मंदिरांच्या माध्यमातून देशाची पुढची पिढी घडणार आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांच्या आशीर्वादाची, आपल्या सर्वांच्या सहकार्याची, आपल्या सर्वांच्या पाठबळाची, आता CSR फंड्स वाले पण आहेत तिकडे. आता तुम्ही तर खारीचा वाटा दिलेला आहे. हा कार्यक्रम झाल्याच्या नंतर पुण्यामध्ये काही CSR मोठ्या कंपनींना पण आम्ही विनंती करणार आहोत. आणि म्हणून त्या त्या जिल्ह्याचे, त्या त्या तालुक्याचे जे काही CSR फंड्स सामाजिक दायित्वासाठी खर्च करणं कायद्याने बंधनकारकच आहे, त्या सर्वांना मी विनंती आवाहन करेन, आम्हाला पैसा नको, परंतु त्या शाळेच्यासाठी ज्या बाबींची आवश्यकता असेल त्या बाबींची पूर्तता आपण त्या ठिकाणी करून द्या. ग्रामस्थांनी ज्या पद्धतीने पुढाकार घेतलेला आहे, यासोबतच माजी विद्यार्थी संघ हा सुद्धा आपण प्रत्येक शाळेमध्ये स्थापन केलेला आहे. त्या सर्व माजी विद्यार्थ्यांना सुद्धा विनंती आव्हान आहे, कारण सरकारची तर जबाबदारी आहेच. आता आकडेवारी जर सांगितली तर कदाचित ते सांगणं उचित नाही. किती विभागाला बजेटमध्ये तरतूद आहे, पगारावर किती खर्च होतो, विकास कामांना किती खर्च आहे, परंतु जे काही पैसा चांगल्या कामांच्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार खर्च करेल. परंतु जोपर्यंत कोणताही क्षेत्रातला प्रकल्प लोक चळवळ म्हणून होत नाही, तोपर्यंत तो प्रकल्प यशस्वी होऊ शकत नाही. आणि म्हणून एक लोक चळवळ आपण निर्माण करावी. या शाळेंकडे आपण जाणीवपूर्वक लक्ष द्या, शाळेंमध्ये या, असं मी विनंती आवाहन करतो. या शाळेमध्ये लिहिलेलं आहे, थँक्यू विजिट अगेन, म्हणजे शाळेला भेट द्या. येताना तुमचं सहर्ष स्वागत आहे आणि जाताना आभार मानत असताना परत शाळेला भेट द्या, असं पण विनंती आवाहन या कार्यक्रमाच्या निमित्ताने करतो. वेळेचं भान ठेवतो. फक्त एकदा सगळ्यांना विनंती आहे की एक 10-12 मिनिटाची एक क्लिप आहे, ती क्लिप आपण बघावी आणि प्रत्येक शाळेमध्ये याचं अनुकरण कसं करता येईल ते आपण बघावं, एवढीच विनंती करतो. माननीय अध्यक्ष महोदय, माननीय आमदार महोदय, सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी, सर्व सन्माननीय अधिकारी, सर्व सन्माननीय पंचक्रोशीत आलेल्या सर्वांचं मी आभार व्यक्त करतो. आपल्या सर्वांना गुढीपाडव्याच्या या नवीन वर्षाच्या शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.